नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर मनीषा. मुलांना लावायच्या सवयी याच्यामधील आज आपण एक महत्त्वाची सवय बघूया. रोजचा होमवर्क रोज करण्याची सवय. तर बरेच पालक तक्रार करतात की माझा मुलगा हुशार आहे, पण त्याला परीक्षेत काही आठवत नाही, तो लिहायचा कंटाळा करतो. तर काही पालक तक्रार करतात की माझ्या मुलाला अभ्यासाला बसायची सवयच नाही आहे, त्याला अभ्यासाचा कंटाळा येतो. मग ही सवय लावायची असेल किंवा मुलांची स्मरणशक्ती वाढवायची असेल तर सर्वोत्तम उपाय म्हणजे मुलांना रोजचा होमवर्क रोज करण्याची सवय लावणे. मग ही सवय लावण्याचा सर्वात मुख्य हेतू असा की आपली स्मरणशक्ती ही 24 तास खूप चांगली असते, पण त्यानंतर हळूहळू त्यातला बराचसा भाग विसरला जातो. जर मुलं त्या दिवशीचा होमवर्क त्याच दिवशी करायला लागतील तर आपोआपच शाळेत शिकवलेलं त्यांच्या स्मरणात चांगलं राहायला मदत होईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अभ्यास हा शाळेतच करायचा असतो, घरी करायचा नसतो. ही चुकीची समजूत जर त्यांच्या डोक्यात गेली असेल तर ती डोक्यातून निघून जाईल. मग ही सवय मुलांना काय देऊन जाईल? तर सर्वप्रथम एकतर मुलांची स्मरणशक्ती वाढेल, रोजच्या रोज अभ्यासाने रोजच्या रोज तेवढ्या गोष्टी त्यांच्या लक्षात राहतील आणि आज जे शिकवले त्याचा अभ्यास घरी आजच पूर्ण करायचा. मग त्यामुळं त्या विषयाचा अभ्यास त्यांचा तो पूर्ण होईल आणि होमवर्क पूर्ण केल्यामुळे शाळेत जी दुसऱ्या दिवशी शिक्षा वगैरे होणार असेल तर ती टळेल. पण अर्थातच त्यांनी जर होमवर्क कंप्लीट केलं तर त्यांचं आपण कौतुक करावं आणि शाळेमध्ये पण त्यांचं ते कौतुक होणारच आहे. मग त्यामुळं त्यांचा आपोआप आत्मसन्मान वाढेल आणि शाळेत जे शिकवले त्याचं त्या मुलांना आकलन झालं आहे असं आकलन होईल त्यांना त्या गोष्टींचं. मग ही सवय कशी लावाल? तर शाळेतला होमवर्क पूर्ण करण्यासाठी मुलांची एक वेळ निर्धारित करून द्या. जसं खेळण्याची, टी व्ही बघण्याची किंवा जेवण करण्याची, तशीच होमवर्क करण्याची वेळ पण त्यांना निर्धारित करून द्यायची. त्यांना ती स्पष्ट वेळ होमवर्क करायला बसवायचं आणि स्पष्ट होमवर्क करायला त्यांना सांगायचं. मग ज्यावेळेस मूल होमवर्क करायला बसेल त्यावेळेस पालकांनी सुद्धा त्याच्यासोबत बसायला काही हरकत नाही, जेणेकरून मुलांची बैठक वाढेल. मुलांना होमवर्क करताना काही अडलं की तेव्हा मग मुलांना पालकांनी मदत करावी आणि लक्षपूर्वक मूल होमवर्क करतं का नाही हे पाहिलं तर आपोआपच मला जमतंय, मला येतंय या भावनेमुळं मुलांची होमवर्कमधील गोडी वाढेल. आणि त्या दिवसाचा होमवर्क त्या दिवशी पूर्ण केल्यानंतर मुलांना शाब्दिक किंवा वस्तुरूपी बक्षीस द्यायलाही हरकत नाही. मग ते रोजच्या जीवनातलं असावं किंवा शाबासकीचं असावं किंवा अजून काहीही. होमवर्क करताना कधीही मुलांना रागवू नका, मुलांना मारू नका. उलट त्यावेळेस आनंदाचं, हास्याचं वातावरण ठेवा, जेणेकरून मुलांना होमवर्क करणं ही एक आनंदाची बाब आहे असं वाटेल. जर आपण त्या मुलांना ओरडलो, त्यांच्यावर चिडलो तर मात्र मुलांनी त्याच्याविषयी नकारात्मकता तयार होईल. होमवर्क झाल्यानंतर आईबाबांनी सुटलो, झालं बाबा एकदाचं असं शब्द वापरू नये. उलट खूप छान होमवर्क झालंय त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं, जेणेकरून दुसऱ्या दिवशी अभ्यास करताना किंवा होमवर्क करताना मुलं स्वतःहून ते करतील. आणि होमवर्कविषयी कधीच नकारात्मकता येऊ देऊ नका. शाळेमध्ये किती होमवर्क दिला जातो, मुलांना किती होमवर्क करावा लागतो, अशा नकारात्मक गोष्टी मुलांसमोर कधीही बोलू नका. आमचा मुलगा होमवर्क करतो त्यामुळेच तो अभ्यासात नेहमी पुढे राहतो असे हे सर्वांसमोर सांगायला कधीही विसरू नका. आता आपण आणखी एक महत्त्वाची सवय बघू, अपयशातून शिकण्याची सवय. आपल्या आजूबाजूला आपण नेहमी बघतो की मोठ्या लोकांना सुद्धा अपयश पचवता येत नाही, तर अपयशातून खचून गेलेली अनेक उदाहरणं आपण आजूबाजूला बघतो. तर काही जण मात्र सहजतेने अपयश पचवून त्यातून उभी राहतात आणि त्यातून मोठं साम्राज्य उभं करतात. मग याचं कारण त्यांच्या मनामध्ये असलेलं त्यांचं धाडस
आणि अपयशातून शिकण्याची सवय. ज्यावेळेस आपण अपयश स्वीकारतो किंवा मुलं अपयश स्वीकारत नाहीत किंवा आपणही ते स्वीकारत नाही, तेव्हा त्यांच्याकडून चिडचिड होते, ते रागावतात, संताप व्यक्त करतात, तर कधी दुसऱ्यांना दोष देऊन मोकळे होतात. मग अपयश मिळालं की माझ्या अपयशाला कोण कारणीभूत आहे हेच बघायची सवय मुलांना लागते. ज्या वेळेस मुलांना अपयशातून शिकण्याची सवय लागेल त्यावेळेस मात्र अपयश ही यशाची पायरी आहे असं का म्हणतात याचा त्यांना अनुभव येईल. मग ही सवय मुलांना काय देऊन जाईल, तर ही सवय मुलांमध्ये शिकण्याची वृत्ती जास्त विकसित करून जाईल. जेव्हा मुलं अपयशातून शिकायला लागतात त्यावेळेला प्रत्येक गोष्टी ही मला शिकण्यासाठी तयार होते हे त्यांच्या मनात बिंबलं जाईल. बऱ्याचदा मुलांच्यात स्वीकारभाव नसतो. आजूबाजूची परिस्थितीविषयी, आजूबाजूच्या लोकांविषयी स्वीकारभाव निर्माण होणं यासाठी अपयश हे अत्यंत सहजतेनं कार्य करतं. तर अपयशातून जी मुलं शिकतात त्या मुलांमध्ये लढाऊ वृत्ती तयार होते. हीच लढाऊ वृत्ती त्यांना त्यांच्या परीक्षेत, त्यांच्या अभ्यासात, त्यांच्या खेळण्यात, त्यांच्या जीवनात, पुढे त्यांच्या व्यवसायातही अत्यंत कामाला येते. मग ही सवय कशी लावाल, तर यासाठी आपल्या घरामध्ये चर्चेचं वातावरण असणं ही प्राथमिक गरज आहे. एखादी गोष्ट घडल्यानंतर ती गोष्ट का घडली याची जर घरामध्ये चर्चा होत असेल किंवा चर्चा करायची सवय असेल तर अपयशाविषयी देखील चर्चा केली जाते. ही चर्चा करताना मुलांना अशा महान लोकांचं, खेळाडूचं उदाहरण सांगा की जी सुरुवातीला लगेच आऊट झाले, अपयशी ठरले, पण त्यानंतर सुद्धा कशा प्रकारे त्यांनी आपल्या अपयशावर मात केली. जेव्हा तुमच्या किंवा मुलांच्या अपयशाची घरात चर्चा कराल तेव्हा ते गमतीने करा. अपयश मिळणं हे स्वाभाविक आहे. अपयश हे मिळतं, त्याच्यामध्ये चुकीचं काहीच नाही, हे त्या चर्चेतून मुलांना समजायला हवं. मग आपल्या मुलांना जरी लहान लहान कार्य द्या, अशी लहान लहान कार्य द्या की ज्यामध्ये ते अपयशी ठरू शकतात. उदाहरणार्थ पहिल्यांदा त्यांना स्वयंपाकघरात काम दिलं, चहा करायला सांगितला, चित्र काढायला सांगितलं, घरातील लहान सहान कामं करायला सांगितली किंवा वरून म्हणजे काही त्यांना अशी छोटी मोठी कामं करायला सांगितली आणि त्याच्यामध्ये जर त्यांना अपयश आलं तर मग थोडासा प्रयत्न कर, हे खूप छान झालेलं आहे, आता थोडंसं आणखीन कर, म्हणजे तुला जमेल, चांगलंच जमलंय असं त्यांना समजावून सांगायचं. मग त्यावेळेस त्यांना आपण मदतही करायची. मग आपोआप त्यांना अपयशाला सामोरं कसं जायचं हे कळत जाईल आणि ते शिकत जातील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यातून मी पुढे जाऊ शकतो हा विश्वास मुलांच्या मनामध्ये निर्माण होईल. धन्यवाद.